अंदमान निकोबार, काश्मीर, देहरादून, हरिद्वार प्रत्येक ठिकाणी हे आंदोलन चालू आहे. 2 वाजता सिंग साहेब भेटणार आहेत. त्यांना म्हणणार आहेत की मीटिंग लावा. UPSचं केलं तसं 10 मिनिटाचं काम आहे, करा. आदरणीय हेमा मालिनीजींशी बोलणं झालं. नमस्कार EPS 95 पेंशनर को आपका स्वागत है हमारे यूट्यूब चैनल टेक्निकल मोदी 2.0 में. EPS 95 पेंशन बढ़ोतरी को लेकर एक और बड़ी खबर सामने आ रही है. हाल ही में EPFO कार्यालय के सामने धरना प्रदर्शन किया गया, आक्रोश मार्च निकाला गया, साथ ही में नारेबाजी भी की गई. EPS 95 पेंशन बढ़ोतरी को लेकर कमांडर अशोक रावत जी ने जो कि हाल ही में कुछ बड़ी जानकारी दी थी, जो कि हमने आपके साथ साझा की थी. यदि आपने अभी तक उसको नहीं देखा है तो आप हमारे चैनल पर विजिट कीजिए और वहां पर इस जानकारी का लाभ उठाइए. साथ ही में जो कि EPS 95 पेंशन धारकों की पेंशन बढ़ोतरी को लेकर आगामी आंदोलन हैं, उनके बारे में भी उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को पत्र लिखा था. वो पत्र के माध्यम से उन्होंने सभी पेंशन धारकों को भी जानकारी दी थी. साथ ही में जूम पर मीटिंग हुई थी. मीटिंग के दौरान जो कि आंदोलन में किस प्रकार की क्या क्या गतिविधियां होनी चाहिए इसके बारे में भी चर्चा की गई थी. साथ ही में जो आंदोलन अब शुरू कर दिया जा चुका है, चलिए जानते हैं इस रिपोर्ट के माध्यम से किस प्रकार से क्या क्या आंदोलन हो रहा है और क्या बड़ी गतिविधियां निकल के आ रही है. चलिए जानते हैं इस बड़ी रिपोर्ट के माध्यम से. यदि आप चैनल पर नए हैं, चैनल को सब्सक्राइब कर दें और बेल आइकन को ऑल पे प्रेस कर दें, क्योंकि हम आपको EPS 95 पेंशन धारकों से रिलेटेड बड़ी बड़ी खबरों से रूबरू कराते रहते हैं. की आम्ही असं पोर्टल तयार केलं की तुम्ही भारतातल्या कोणत्याही बँकेतून पैसे काढू शकता. अरे पण राजा त्यात पैसे पाहिजे ना. म्हणजे सुधारणा काय करायच्या की तुम्ही कोणत्याही बँकेतून पैसे काढू शकता. अरे पैसे कुठे, पैसे कुठे. आता आपल्याला सगळ्यात पहिले सांगतो, हे आंदोलन तुम्ही फार सक्सेसफुल केलं. या सरकारला सांगितलेलं आहे, जर आमचं काम महाराष्ट्राच्या इलेक्शनच्या आचारसंहिता लागण्याच्या आत झालं नाही तर आम्हाला तुम्हाला सहयोग करता येणार नाही. बाकी तुम्ही समजदार आहे सगळे, आणि सरकारही मी अशी आशा करतो की समजदार असेल. बरोबर आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकजुटीने राहायचं, आपला हक्क आपल्या पदरात पाडून घ्यायचा. आपण फुकट मागत नाही. निवेदन देऊ, हे संपूर्ण भारतातून निवेदन जाणार आहेत. ज्या संघटनेने 5,000 रुपये मागितले त्याच्या मागे कोणी गेलं नाही. 7,500 महागाई भत्त्याची मागणी आपण पंतप्रधानांशी 2 वेळ चर्चा केली. त्याच्यापेक्षा पॉलिटिकल सिस्टममध्ये कोण मोठं आहे. आदरणीय मोदीजींशी 2 वेळ चर्चा केली. वित्तमंत्र्याशी 2 वेळ चर्चा केली. या बसू दे त्यांना. वित्तमंत्र्याशी 2 वेळ चर्चा केली. वित्त सचिवाशी, एक्सपेंडिचर सेक्रेटरीशी, कॅबिनेट सेक्रेटरीशी, श्रममंत्र्याशी अनेक वेळ. सगळ्या प्रकारचे आपण चर्चा झालेल्या आहेत, ग्राउंड वर्क झालेलं आहे. आता फक्त बाकी आहे डिक्लेरेशन. आपण पहिलेही सांगितलेलं आहे की सरकार काय करतं त्याच्यावर अवलंबून आम्ही काय करावं. आम्ही काही स्वतःहून करत नाही. सरकारने आमचं काम करावं, आम्ही सरकारचं काम करू, त्यांना फायदा आहे. सरकारने आमचं काम केलं नाही तर आम्ही सरकारचं. PFOचं आता आज सिंग साहेब, पाटील साहेब दिल्लीत आहेत. ते दिल्लीच्या आंदोलनाचं नेतृत्व करतायत. ते श्रम मंत्र्याला भेटणार आहेत दुपारी 2 वाजता. त्याच्यानंतर EPFOला भेटणार आहेत. आपले प्रयत्न सगळीकडे सगळ्या प्रकारे चालू आहेत आणि आपण घाबरण्याचं कारण नाही. 1 तारखेला EPS 95चे जे आपले सगळे शेअर आहेत ते कुठे येणार आहेत. मुंबईला आझाद मैदान. शेअरांनी तर यायचंच, पण अर्धा शेअर, पाव शेअर